हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर मी गजानन नायक तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। तर हा जो व्हिडिओ आहे तर हा गुरुवारचा सेवेचा व्हिडिओ आहे, म्हणजेच मी स्वामींची जी सेवा करतो तर ती कशा प्रकारे करतो तर ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्याचबरोबर हा जो व्हिडिओ तुम्ही आता बघत आहात तर हा गुरुवारच्या पूजेचा आहे, म्हणजेच आपण गुरुवारी कोणत्या स्वामींच्या सेवा केल्या पाहिजेत तर याबाबत माहिती मी तुम्हाला देणार आहे। जर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। तर मी बाहेर जॉबसाठी राहतो आणि जॉबसोबतच स्वामी सेवा देखील करतो आणि जे काही व्हिडिओ असतात ते मी तुमच्यासोबत घेऊन येत असतो, म्हणजेच नवीन नवीन माहितीसोबत। त्याचबरोबर आपण स्वामी सेवा कशा प्रकारे केली पाहिजे याबाबत देखील मी तुमच्यासोबत माहिती शेअर करत असतो। तर जेवढं मला माहिती आहे तर तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो आणि अजून आपल्याला स्वामींबद्दल माहिती स्वामी केंद्रामध्ये मिळूनच जाते। तर जेव्हा मी नवीन स्वामी सेवेमध्ये आलो होतो तर तेव्हा फक्त माझ्याकडे एक स्वामींचा फोटो होता आणि जे महाराजांचं जे स्वामी चरित्र सारामृत आहे तर हा ग्रंथ आणि एक माळ, तर अशा प्रकारे ह्या तीनच गोष्टी सुरुवातीला माझ्याकडे होत्या। तुम्ही देखील स्वामी सेवेमध्ये नवीन असाल तर तुमच्याकडे ह्या तीन गोष्टी तर असायलाच हव्यात, म्हणजे स्वामींचा फोटो किंवा स्वामींची मूर्ती आणि त्याचबरोबर जे श्री स्वामी चरित्र सारामृत आहे तर हा ग्रंथ। कारण नित्यसेवेमध्ये आपण या ग्रंथाचे 3-3 अध्याय वाचत असतो, म्हणजेच सुरुवातीला मलाही या ग्रंथाबद्दल जास्त माहिती नव्हती किंवा कोणता ग्रंथ आपण वाचावा किंवा कोणता अध्याय आपण वाचावा। नंतर जसं मी स्वामी सेवेमध्ये आलो तर तसं मला संपूर्ण माहिती झाली आणि त्या प्रकारे आता मी स्वामी सेवा करत आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर हा गुरुवारचा व्हिडिओ आहे आणि गुरुवार म्हटलं की आपल्या स्वामी भक्तांसाठी खूप आवडता वार, त्यामुळे जे देवघर होतं माझं तर हे देखील मी माझ्या रूमवरतीच तयार केलेलं आहे। याचा देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, जर तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघा। कारण आपण बाहेरगावी राहून सुद्धा स्वामी सेवा करू शकतो आणि सुरुवातीपासूनच मला देवपूजा करायला खूप आवडतं। त्याचबरोबर ज्या काही आपल्या सेवा असतात नवीन तर त्या देखील मला करायला खूप आवडतं। आणि तुम्ही बघत असाल तर हे जे यंत्र आहे तर हे शिक्षण यंत्र आहे, म्हणजे शिक्षणासाठीचं जे यंत्र आपल्याला लागतं तर ते हे आहे। जेव्हा माझं शिक्षण चालू होतं तर तेव्हा मी हे यंत्र स्वामी केंद्रामधून घेतलं होतं आणि तेव्हापासून हे माझ्यासोबतच आहे। जी काही आता तुम्ही नित्यसेवेची पोथी बघत असाल हे जे ग्रंथ आहे तर यामध्येच मी ते यंत्र ठेवलेलं आहे। त्याचबरोबर या ग्रंथाची जो नित्यसेवेचं आपलं पुस्तक आहे तर यामध्येच मी हे ठेवून देतो आणि जे मागचे बेलाची पानं मी तुमच्यासोबत शेअर केले होते, जेव्हा श्रावण सोमवार होते तर तेव्हा जेव्हा मी बेलाची पानं अर्पण केली महादेवांना तर तेव्हा मला 5-5 पानाचे एक पान आले होते, तर ते देखील मी या नित्यसेवेच्या पुस्तकामध्येच ठेवलं आहे। कारण आपण जर ते इकडे तिकडे ठेवलं तर कोणाचा धक्का लागतोच आणि आपल्या देखील लक्षात राहत नाही, नंतर ते इकडे तिकडे कुठेही पडतं। त्यामुळे जे काही असे देवांच्या वस्तू असतात तर ते मी देवांच्या ग्रंथामध्येच ठेवतो, जेणेकरून जेव्हा आपल्याला त्या लागतात तर तेव्हा मला त्या व्यवस्थित मिळून जातात। तर हे नित्यसेवेचं पुस्तक आहे, तर यातूनच मी ज्या काही मला सेवा करायच्या असतात तर त्या मी करत असतो आणि हे पुस्तक देखील खूप युजफुल ठरतं। तर हे देखील मी स्वामी केंद्रातूनच घेतलं होतं, कारण अशा प्रकारची जी पुस्तकं असतात तर ते आपल्याला स्वामी केंद्रामध्ये इझिली अवेलेबल होऊन जातात। जेव्हा मी शिक्षणासाठी बाहेरगावी होतो तर तेव्हाच मी हे सर्व जी पुस्तकं आहेत तर ती घेतलेली आहेत आणि गेली 2 वर्ष हे पुस्तकांचाच मी यूज करत आहे। आपण जर हे पुस्तकं पद्धतशीर जर ठेवले तर ते खूप दिवस तशीच राहतात, नाहीतर आपण जर इकडे तिकडे कुठेही ठेवून दिली तर ती लवकर खराब होतात। त्यामुळे तुम्ही शक्यतो अशा ग्रंथांची किंवा पुस्तकांची नक्की काळजी घ्या, जेणेकरून ते खूप दिवस राहतील। त्याचबरोबर ही जी माळ तुम्ही बघत आहात तर ही देखील मी स्वामी केंद्रामधूनच घेतली होती। जेव्हा मी हे नित्यसेवेचं पुस्तक घेतलं तर तेव्हाच जो श्री स्वामी चरित्र हा सारामृत हा ग्रंथ त्यासोबतच जी माळ आहे तर ती देखील मी घेतली होती। आणि यानंतर तुम्ही आजची सेवा माझी बघतच असाल तर सर्व जी पूजा साहित्य आहे तर ते देखील मी ऑनलाईन बोलवत राहतो, कारण जिथे मी सध्या जॉबसाठी आहे तर तिथे मला ऑफलाईन ह्या वस्तू काही अवेलेबल होत नाहीत। त्यामुळे जे काही मला साहित्य पूजेसाठी लागतं तर ते सर्व साहित्य मी ऑनलाईन बोलवत असतो। त्याचबरोबर आता लवकरच आपले मार्गशीर्ष गुरुवार देखील सुरू होणार आहेत, तर त्यावरती देखील मी एक व्हिडिओ नक्की तुमच्यासोबत शेअर करेल, नाहीतर गुरुवारच्याच दिवशी तुम्हाला पूजा दिसेलच मी कशा प्रकारे केली। कारण मार्गशीर्ष गुरुवारसाठी देखील मी बरीचशी खरेदी केली होती, तर याचा देखील व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल की मी कोणते वस्त्र किंवा कोणते नवीन मुकुटे घेतलेले आहेत। मार्गशीर्ष गुरुवारचे मागच्या वर्षीचे होते तर त्याचे ऑलरेडी मी व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत। जर तुम्ही ते बघितले नसेल तर नक्की बघा। तेव्हा एक आयडिया नव्हती की आपल्याला व्हिडिओ शूट करायचे, फक्त जे काही माझ्याकडे तेव्हाच्या क्लिप होत्या व्हिडिओच्या तर त्याच मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला देखील एक आयडिया येऊन जाईल की तुम्ही सेवा कशा प्रकारे करू शकता किंवा पूजा मांडणी कशा प्रकारे करू शकता। पूजा मांडणी देखील एकदम साधी आणि सोपी आहे आणि पोथी वाचायला देखील 10 ते 15 मिनिटच लागतात, त्यामुळे आपण या सेवा करू शकतो। आणि जे मार्गशीर्ष गुरुवाराचे व्रत आहे तर हे कोणीही करू शकतो, पुरुष महिला किंवा जे कोणी
इच्छुक असतील करण्यासाठी तर ते देखील हे व्रत करू शकतात। त्यामुळे मी देखील म्हणजेच आता गेले 2 वर्ष हे व्रत करत आहे। म्हणजेच आपल्याला जास्त काही पूजेची मांडणी नसते आणि फक्त 15 मिनिटाचीच पोथी आपल्याला वाचावी लागते। त्यामुळे हे व्रत करायला देखील एकदम साधा आणि सोपं आहे आणि महालक्ष्मी देवीची प्रभावी सेवा म्हटलं की हे व्रत तर येतच। त्यामुळे तुम्ही नक्की आवर्जून करा। आज गुरुवार होता, त्यानिमित्ताने सर्व जी देवांची भांडी आहेत तर ती देखील मी स्वच्छ करून घेतली होती आणि त्यानंतर मी स्वामी सेवा करून घेतली। तर आता सकाळचे 6 वाजत होते, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ अशा प्रकारे दिसत असेल। तर 6 वाजताच मी जी स्वामी सेवा आहे तर ती करून घेत असतो, म्हणजे नंतर दिवस हा आपल्याला पूर्ण म्हणजे यूज करता येतो। कारण जेव्हाही आपण स्वामी सेवा करतो तर तेव्हा स्वामी सेवेला म्हणजेच आपल्याला अर्धा तास तरी द्यावाच लागतो। त्यामुळे ज्या काही सेवा मला करायच्या असतात तर त्या मी सकाळच्याच टाईममध्ये करून घेतो। आणि आता मी ज्या जॉबला आहे तर त्या जॉबचा टाईम 10 ते 2 अशा प्रकारे आहे। त्यामुळे सेवा ज्या असतात तर त्या मी सकाळीच लवकर करून घेतो, कारण नंतर करायचं म्हटलं की संध्याकाळ होऊन जाते आणि संध्याकाळी म्हणजेच मी जास्त करून सेवा करत नाही। त्यामुळे सकाळच्याच ज्या सेवा असतात तर त्याच मी लवकर करून घेतो। त्याचनंतर जो स्वयंपाक आहे तर तो देखील मला स्वतः तयार करावा लागतो। त्यामुळे ज्या काही सेवा किंवा स्वयंपाक आहे तर तो मी लवकर करण्यासाठी लवकर जर उठला तर आपला टाईम जो आहे तर तो प्रॉपर मॅनेज आपल्याला करता येतो। त्यामुळे शक्यतो तुम्ही लवकर उठा, ज्यामुळे तुमचं म्हणजेच जो दैनंदिन तुमचं कार्य आहे तर ते लवकर होऊन जातात। आणि मी देखील अशा प्रकारे जी स्वामी सेवेचे जे व्हिडिओ आहेत तर ते तुमच्यासाठी मी नक्कीच नवीन घेऊन येत राहील। त्याचबरोबर आजची जी स्वामी सेवा होती तर ती आता माझी कंप्लीट झालेली आहे। आणि महाराजांना मी अशा प्रकारे जे टोप तुम्ही बघत आहात तर हा टोप देखील महाराजांसाठी मी हातानेच तयार केला होता। त्याचबरोबर जे महाराजांचे वस्त्र तुम्ही बघत आहात तर हे देखील मी महाराजांसाठी म्हणजेच माझ्या हातानेच तयार केलं होतं। तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ।